आता वळूया राजकीय बातम्यांकडे। शिंदेंचं आव्हान जाहीर आहे। ठाकरेंना सोडून सचिन अहिर गेलेले आहेत। ऑपरेशन टायगर हे एकनाथ शिंदे यांचं सुरूच आहे। एकामागे एक हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्के बसत आहेत। काही दिवसांपूर्वी 6 खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा हुकमाचा एका अत्यंत जवळचा नेता व्यक्ती सचिन अहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे। माझ्यासोबत त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। एक टीम म्हणून ते काम करण्यामध्ये त्यांचं हातखंडा आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। कुठल्याही प्रकारचं तोडकाम करत नाही, आम्ही जोडकाम करतो। आम्ही तोडायला नाही तर जोडायला आलेलो आहे। काही लोक तोडवायला आलेत, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे। ही आमची सरळ माफक भूमिका आहे। मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो की खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, अत्यंत जवळचे व्यक्ती उद्धव ठाकरे यांचे ज्यावेळेस राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांना मोठं पद जबाबदारी दिली होती। त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे। सचिन अहिर उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला हा किती मोठा धक्का मानला जातो? अर्थातच जगदीश, सचिन अहिर यांचा खरं तर आज उपसभापतीपदी महायुतीमधून फॉर्म भरणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता। माध्यमांपासून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी सर्व गोष्टी लपाछुपी करून जी आहे सचिन अहिर यांना विधान भवनाच्या आतमध्ये आणलं आणि फॉर्म भरताना थेट समोर गेले। ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते देखील दालनाच्या बाहेर उभे होते तेव्हा त्यांना देखील माहीत नव्हतं की अंबादास दानवे यांचा फॉर्म भरण्यासाठी सचिन अहिर आलेले आहेत की मग महायुतीमधून उमेदवार म्हणून फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सचिन अहिर आलेले आहेत। अशा पद्धतीचं काहीसं वातावरण हे वरती होतं, पण ज्यावेळेस महायुतीचे सर्व नेते समोर आलेत आणि ज्यावेळेस सचिन अहिर यांनी 3 फॉर्म भरून महायुतीच्या सर्व नेत्यांसोबत फॉर्म जेव्हा सचिवांकडे दिला तेव्हा सगळ्यांना कळलं की सचिन अहिर हे आता महायुतीतनं उमेदवार आहेत। खरं तर सचिन अहिर हे राष्ट्रवादीमध्ये एक मोठे नेता होते, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या, पण शिवसेनेला कुठेतरी त्याचा फायदा जो आहे तो पुरेपूर करता नाही आला। पण आता एकनाथ शिंदे त्याचा पुरेपूर फायदा करतील तर मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे मुंबईतनं कोणी मोठा चेहरा आणि मोठं पद नाही अशा पद्धतीची चर्चा ही मागील 1.5 वर्षांपासून होती, ती देखील पुसल्या गेली आहे। आता नेमकं उपसभापतीपदी सचिन अहिर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली काय भूमिका मांडतात किंवा काय बोलणार याच्याकडे अत्यंत महत्त्वाने लक्ष असेल। पण ही संपूर्ण घडामोड जी आहे ही इतक्या छुप्या पद्धतीने सुरू होती की याची कानोकान कोणालाच खबर नाही पडली आणि अनेक राजकीय विश्लेषक असतील, नेते असतील, ते देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा।